5 किलो क्विंटल विकल्यानंतर शेतकऱ्याला 81 रुपये मिळाले. म्हणजे आज कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे. आज सरकारने उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की 22/3/2025 ला 20% निर्यात शुल्क रद्द केली. तुमची इराण अमेरिकेचे एस्केलेशन कधी झालं? 28 फेब्रुवारीला. आणि तुम्ही त्यानंतर ते निर्यात शुल्क कमी करता. जाणार कुठं? निर्यात होणार आहे कशी? म्हणजे ज्यावेळी निर्यात शुल्क रद्द करायला पाहिजे होतं त्यावेळी केंद्र सरकार जागं झालं नाही. आता केंद्र सरकार जागं झालं कधी? ज्यावेळी इराण अमेरिका एस्केलेशन चालू आहे, ज्यावेळी निर्यात होणार नाही त्यावेळी निर्यात त्या ठिकाणी ही सवलत या ठिकाणी देते. तर शेतकऱ्याला अनुदान देणारी भूमिका तुम्ही घेतली असेल तर हे अनुदान तुम्ही या अधिवेशनात जाहीर करणार का दादा? कारण की ते म्हणले की कॅबिनेटमध्ये आम्ही त्याची चर्चा करू. प्रस्ताव तुम्ही कॅबिनेटला आणणार काय? या कांदा उत्पादकाला तुम्ही दिलासा देणार का? ही घोषणा या ठिकाणी केली पाहिजे. नुकसान भरपाई बद्दल तुमचं नेमकं धोरण कांदा उत्पादकाच्या दृष्टीने काय असणार आहे? तर कमी केलेलंच आहे ना, निर्यातीला फायदाच होणार आहे त्याचा. आपण जे सांगताय की खरोखरी गोष्ट खरी आम्ही मान्य केलेलं आहे की आज कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. एक्सपोर्ट त्याचा जो व्हायला पाहिजे होता तोही कमी झालेला आहे. म्हणून इतर राज्यामध्ये त्याला जिथे उत्पादन कमी आहे कांद्याचं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं सुरू आहे. मॉरिशसशी बोलणं झालेलं आहे, त्यांना 1 लाख मेट्रिक टन कांदा पाहिजे, त्यांचाही जवळपास पॉझिटिव्ह बोलणं सुरू आहे. इतर देशांमध्ये काही कांदा एक्सपोर्ट करू शकतो का या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. आणि पणन मंत्र्यांनी परवाच्याला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ की शेतकऱ्यांसाठी काय अनुदान देता येईल का, या संबंधी निश्चितपणे बैठक घेऊ. सचिन अहिर वगैरे सगळेच या चर्चेत सहभागी होते, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही बैठक घेऊया बाबतीत. प्रवीण दरेकर.